जय श्रीराम. आज सकाळी आपण आलो होतो गावात, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावात खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. ते डेकोरेशन बघून आपण निघालो होतो सटाणा. नवेनेरपूरमध्ये देखील खूप छान तयारी केली होती. तसेच खमताने गावात देखील तयारी खूप मस्त झालेली होती. बागलांमध्ये देखील तयारी पूर्णपणे झालेली होती. दुपारी पंडित म्हणे, तुला एक जादू दाखवतो. म्हटलं दाखव. तो म्हणे, हा पाय 2 पायाचा ससा, 2 कानं आहेत. म्हटलं, म्हणे आता 2 डोळे पण पाहून घे. दुपारी मला वाटलं मीच बरोबर रस्त्यावर चाललोय, पण नंतर समजलं की हा रस्ता बरोबर नाही. ऑफ रोडिंग करत उतरलो होतो मग खाली. कसं बसं उतरलो आणि निघालो होतो मग परत गावात. सध्या सटाणा आणि सटाण्याचे रस्ते अजिबात खरं नाही त्यांचं. आपल्या गावात एका नव्या बँडची ओपनिंग झाली, म्हणजेच बागायतदार बँडची ओपनिंग झाली. नावासारखा बँड पण क्वालिटी. गावात मिरवणुकीची तयारी चालू होती. कसं तरी फिरत फारत आलो होतो गावात. आपलं सध्या काही खरं नाही. कधी चार्जर घरी राहून जातं, कधी चार्जर खराब होऊन जातं. मग काही गेलो परत चार्जर घ्यायला. सायंकाळी सगळे मिळून एक सिरियस काम करत होतो. तेवढ्यात बबलूदा आला. म्हणे, काय करतोय? म्हटलं, काही नाही, अब्बी ठीक करके देता हूं. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता जयंतीनिमित्त. जयंती साजरी करण्याचा हा खूप छान मार्ग वाटला. हंबीरराव, आपण आमचे जाणते सेनापती. युद्धामाजी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उमगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे, तर महाभारतातल्या भीष्म. रात्री मिरवणूक बघून महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.